शाळांमध्ये सकस, संतुलित आणि सुरक्षित आहार मिळावा यासाठी एफडीएने नवं धोरण राबवायला सुरुवात केली आहे. तर राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी अन्न सुरक्षा या अनुषंगाने राज्यव्यापी अनुपालन आदेश आपण इश्यू केलेले आहेत. एफडीएने चालू केलेले हे धोरण शासकीय, विनाशासकीय, अनुदानित, विना अनुदानित शाळांना लागू होणार आहे. याच्यातले ठळक वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, खाजगी, निवासी, नॉन रेसिडेन्शियल आणि सर्व मंडळ, मग ते SSC असेल, CBSE असेल, ICSE असेल, IGCSE असेल, IB असेल, कोणत्याही बोर्डची शाळा जरी असेल त्या सर्वांना हे लागू आहे. एडेड असेल, अनएडेड असेल, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, हे कोणतंही डिस्टिंक्शन याच्यामध्ये नाही. सर्व शाळांना हे लागू आहे. प्रत्येक शाळांमध्ये फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड बंधनकारक असणार आहे. प्रत्येक शाळांमध्ये फूड सेफ्टी सुपरवायझर आणि नोडल अधिकारी नेमण्यात यावा. विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार सकस, संतुलित आणि सुरक्षित असावा. ह्या शाळांमधील कॅन्टीन, टकशॉप, मध्यान्ह भोजन केंद्र, ज्याला मिड डे मील स्कीम आपण इम्प्लिमेंट करतो ते, वसतिगृह, वसतिगृहातील स्वयंपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादार जे आहेत वैद्य यांचा परवाना आणि नोंदणी अनिवार्य आहे. आहारामध्ये पालेभाज्या आणि कडधान्यांचा समावेश असावा. प्रत्येक शाळेत पिण्यायोग्य आणि स्वच्छ पाणी असावं. सर्व शाळांमध्ये नियम काटेकोरपणे पालन करावे. सर्व शाळांमध्ये वर्षातून 2 वेळा तपासणी करण्यात यावी व नियमभंग शाळांवर कारवाई करण्यात येईल. 2 वर्षांच्या मुलांपासूनच्या ते 12वी पर्यंतच्या शाळांना हे नियम लागू होणार आहे. शाळेपासून 50 मीटरच्या अंतरावर असलेल्या दुकानांना FSSAIचे नियम लागू होतील. आवारात म्हणजे शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आणि विदिन 50 मीटर्स आउटस्कर्ट ऑफ द बाउंड्री. आता बाउंड्री कोणती? तर आउटर साईड जी असेल ती बाउंड्री, म्हणजे समोरच्या साईडला गेट 2 असतील, पाठीमागे ते कोणत्याही टोकापासून जी काय आउटसाईड साईड आहे तिथून पुढे 50 मीटर लांबीपर्यंत HFSS म्हणजे हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर या प्रकारचे प्रॉडक्ट्स वितरण करण्यास, विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा मोफत विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे आणि ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केलं जाईल. त्याच्यामुळं या बाबतीचं इम्प्लिमेंटेशन तिथली लोकल ऑथॉरिटी विशेष करून मुख्याध्यापकाचे, ज्याला शाळा प्रमुख असं म्हणतो, किंवा प्रिन्सिपल असेल तर प्रिन्सिपल, कारण हे आदेश 12वी इयत्ता 12वीपर्यंतच्या शाळेची डेफिनेशन 12वीपर्यंत आहे आणि हे लागू होतं 22 महिन्याच्या मुलाच्या पासून सुरू होतात. 22 महिन्याच्या मुलापर्यंत लागू नाही, तिथून पुढे म्हणजे अंगणवाडीमध्ये जे मुलं येतात तिथून पुढे चालू होतं. ते 12वीपर्यंतच्या मुलं इथपर्यंत हे आदेश लागू आहेत. हे हाय HFSS ज्याला फूड आयटम्स म्हणतो, हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगरी जे प्रॉडक्ट आहेत ते तिथे विकता येत नाहीत, जाहिरात करता येत नाहीत, वितरण करता येत नाही किंवा फ्रीमध्ये वाटपही करता येत नाही. आणि म्हणून त्याचं इम्प्लिमेंटेशन लोकल लेवलला प्रिन्सिपल, त्यांची स्कूल आणि ती स्कूलमधली जी कमिटी असते त्यांनी करायचं आहे. जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी व ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थ शालेय परिसरात मज्जाव केलेला आहे. पुढील अपडेटसाठी आपला उद्धव राष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.